Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination, and this video lecture we will see about the human brain. It is the part 3 of the 3 video series of the human brain. ह्युमन ब्रेनच्या व्हिडिओ सिरीज पैकी ज्या 3 व्हिडिओ आपण बनवतोय त्यापैकी हा पार्ट 3 आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन हे दोन पार्ट शिकणार आहोत. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मिड ब्रेन अँड hind brain. Previously we have completed these portion first in the first part of the video lecture, that was forebrain. In that video lecture we have completed olfactory lobes and cerebrum, and in the second part of the video lecture we have completed the diencephalon. And in this video lecture we are going to learn about the midbrain and hindbrain. Let's see the first part, that is midbrain. As the name itself says, the midbrain, it is a middlemost part of the brain. आपण यामध्ये बघू शकतो की हा सगळ्यात एकदम बरोबर अशा सेंटरला म्हणजेच मिडल पोर्शनमध्येच असणारा भाग आहे आणि याचा आकारमान हा इतर आकारमानांपेक्षा खूपच कमी आहे. हा जो शेडेड पोर्शन आपल्याला दिसतो त्याला मिड ब्रेन असं म्हटलं जातं. इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स वोरोली. याचं जे लोकेशन आहे हे लोकेशन लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे डायन्सेफेलॉन शिकलेले होतो त्याचे 3 पार्ट होते डायन्सेफेलॉनचे, हायपोथॅलॅमस, थॅलॅमस अँड इपिथॅलॅमस असे 3 पार्ट होते. त्यापैकी जो हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमसच्या बरोबर खालच्या बाजूला आणि पॉन्स वोरोलीपासून वरती हा जो पोर्शन आहे याला मिड ब्रेन म्हणून ओळखलं जातं. इट कंटेन्स द सेरेब्रल ॲक्वॅडक्ट दॅट कनेक्ट द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल. आणि जो ॲक्वॅडक्ट आपण लास्टला शिकलेलो होतो की थॅलॅमसमधून जो ॲक्वॅडक्ट पूर्णपणे पसरलेला असतो तो ॲक्वॅडक्ट ह्या मिडब्रेनमधून सुद्धा जातो आणि ह्या मिडब्रेनमधून गेल्यामुळे ह्या थर्ड व्हेंट्रिकल, हा जो पोर्शन आहे याला थर्ड व्हेंट्रिकल म्हणतात आणि हा जो पोर्शन आहे याला फोर्थ व्हेंट्रिकल म्हणतात. ह्यांना जोडणारा ह्या ॲक्वॅडक्टसुद्धा ह्या मिडब्रेनमधून जातो. So let's see the parts of the midbrain. Midbrain has 2 parts. First is corpora quadrigemina and second is crura cerebri. Just have a look on the first part, that is corpora quadrigemina. Corpora quadrigemina हा जो पोर्शन आहे हा वरचा जो भाग आहे हा डायन्सेफेलॉनचा आहे. हा जो आहे हा इथे मागच्या बाजूला पॉन्स वोरोली आणि हा जो ब्रेन स्टेमचा जो भाग आहे पॉन्स वोरोली आणि हा खालचा भाग हा आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याचबरोबर हा जो भाग आहे ह्याला सेरेबेलम असं म्हटलं जातं, सेरेबेलम. आणि ह्याच्या वरचा भाग जो आहे पॉन्स वोरोलीच्या वरचा भाग, हा एवढा भाग याला मिड ब्रेन म्हणून ओळखलं जातं. आणि आपण जो भाग बघतोय तो डॉर्सल साईड आहे, म्हणजे पाठीमागच्या बाजूने जर मिड ब्रेन आपण बघितला ओपन करून तर तो या पद्धतीचा दिसेल. आणि ह्या मिड ब्रेनमध्ये असे एलिव्हेशन्स म्हणजे बाहेर आलेले 2 फुगीर भाग दिसतात, म्हणजे 2 जोड्या दिसतात, सुपिरियर आणि इन्फेरियर अशा 2 जोड्या आपल्याला दिसून येतात. तर त्यापैकी ह्या ज्या जोड्या आहेत ह्या जोड्यांना कार्पोरा क्वाड्रिजेमिना असं म्हटलं जातं. The corpora quadrigemina are 4 rounded elevations on the dorsal surface of the midbrain. मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेसला येणारे हे जे 4 एलिव्हेशन्स आहेत त्यांना कार्पोरा क्वाड्रिजेमिना असं म्हटलं जातं. आता त्यांचे फंक्शन्स बघूया. The 2 superior colliculi are involved in visual reflexes. म्हणजे व्हिज्युअल रिफ्लेक्सेस म्हणजे डोळ्यांकडून येणारे जे काही स्टिम्युलाय आहे आणि त्याला रिलेटेड जे काही रिफ्लेक्स आपल्याकडून केले जातात. समजा उजेडाच्या दिशेने आपली होणारी मानेची हालचाल ही व्हिज्युअल रिफ्लेक्सचा एक प्रकार असतो. तर ह्या ज्या रिफ्लेक्सेस आहेत ह्या इथून कंट्रोल केल्या जातात. कुठे तर सुपिरियर वरचा जो एलिव्हेशन्स आहेत ह्या भागातून व्हिज्युअल रिफ्लेक्सेस कंट्रोल केले जातात. अँड
two inferior colliculi are relay center for the auditory reflexes. आणि सेम रिफ्लेक्सेस खालच्या बाजूला जे दोन आहेत इन्फेरियर कॉलिक्युलाय हे ऑडिटरी रिफ्लेक्सेसचं काम करतात. म्हणजे आवाजाच्या दिशेने आपल्या मानेची हालचाल ह्या ज्या आहेत ह्या त्यानुसार चालतात. That operates when it is necessary to move the head to hear sound or more distinctly. आपल्याला जर एखाद्या ठिकाणावरून आवाज आला किंवा प्रकाश आला तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी ते ऐकण्यासाठी आपल्या डोक्याची हालचाल ही त्याच्या दिशेने होते आणि ही आपल्या नकळत सुद्धा कधी कधी होते. हा जो काही प्रकार आहे हा जर व्हिज्युअल रिफ्लेक्स असतील तर ते या सुपिरियर कॉलिक्युलायमधून कंट्रोल केले जातात आणि जर ऑडिटोरियल म्हणजे आवाजाने होणारे रिफ्लेक्सेस असतील तर ते ह्या इन्फिरियर कॉलिक्युलायमुळे झालेल्या असतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. Then let's see the second part of the midbrain, that is crura cerebri. क्रुरा सेरेब्री म्हणजेच आता आपण हा जो पार्ट बघितला पाठीमागच्या बाजूला हे जे एलिव्हेशन्स आलेले आहेत ओके, हा आहे डायन्सेफेलॉन, त्याचा थॅलॅमस हा आहे, हायपोथॅलॅमस ही आहे पिट्युटरी ग्लँड म्हणजे हा पुढचा भाग आहे. आणि हा जो भाग दाखवलेला आहे हा बरोबर फ्रंटल साईडने व्ह्यू दाखवलेला आहे, व्हेंट्रल व्ह्यू. आणि हा जो आहे हा लेफ्ट लॅटरल व्ह्यू आहे. मग यामध्ये आपल्याला दोन्ही बाजू दिसतात. हा आहे कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि पुढच्या बाजूला आहे जे फायबर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात हे जोड्या आहेत. या बाजूला सुद्धा एक जोडी केलेली आहे, एक फायबर स्ट्रक्चर बंडल गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक फायबर बंडल केलेला आहे. ही जी जोडी आहे याला क्रुरा सेरेब्री म्हणून ओळखलं जातं. द मिड ब्रेन ऑल्सो कंटेन ऑन इट्स इन्फिरियर सरफेस टू थिक फायब्रस thread called as cerebral peduncle or क्रुरा सेरेब्री. म्हणजे पुढच्या बाजूला जे दोन जाड असे जे फायबर लाईक स्ट्रक्चर्स आहेत, ट्रॅक्स आहेत, या ट्रॅक्सला क्रुरा सेरेब्री म्हणून ओळखलं जातं. These tracks of ascending and descending nerve fibers from RAS चा अर्थ आहे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम and connect the cerebrum midbrain. आता हा जो भाग आहे हा मिड ब्रेनला सेरेब्रम पर्यंत कनेक्ट करण्यासाठी जे काही RAS म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचा एक भाग आहेत किंवा ह्या सिस्टीमपर्यंत जाऊन हे पोहोचतात. आणि ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम काय आहे आपण थोडक्यात बघूया. ॲक्च्युली हा जो भाग आहे ह्या आधीच्या एका स्लाईडमध्ये झालेला आहे. डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आर interconnected by the RAS, that is reticular activating system, through the thalami. म्हणजे हा जो थॅलॅमस आहे की जो डायन्सेफेलॉनचा भाग आहे मधला थॅलॅमस, या थॅलॅमसमधून वरच्या बाजूला दोन्ही सेरेब्रममध्ये पसरलेला, त्याचबरोबर खालच्या बाजूला पूर्णपणे मेडुला ऑब्लॉंगेटापर्यंत गेलेला हा जो एंटायर जो नेटवर्क स्ट्रक्चर आहे हा रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि ॲक्वाडक्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर ह्या सिस्टीमला RAS म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या सिस्टीममधून जाणाऱ्या त्या दोन बँड्स आहेत किंवा दोन ट्रॅक्स आहेत आणि त्या दोन ट्रॅकमुळे आता इथे आपण सेरेब्रमची पोझिशन बघू शकतो. हे जे सेरेब्रम आहे दोन्ही बाजूला हे सेरेब्रम ज्या सेंटरपर्यंत जे इम्पल्सेस पोचवायचे आहेत ते पोचवले जातात, त्याचबरोबर ज्या सेंटरकडून इम्पल्सेस कॅरी करायचे आहेत, आणायचे आहेत, ते आणले जातात. म्हणून इथे असेंडिंग आणि डिसेंडिंग असे दोन्ही ट्रॅक बघायला मिळतात. यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग दोन्ही टाईपचे ट्रॅक बघायला मिळतात. नियर द सेंटर ऑफ द मिड ब्रेन इट is a mass of gray matter scattered within the white matter. It is called as red nucleus. त्याचबरोबर हा जो पुढच्या बाजूला आपण बघितले दोन बँड्स जातात, त्याचबरोबर आतमध्ये याचा जर सेक्शन आपण घेतला आडवा सेक्शन तर त्या सेक्शनमध्ये असे डार्क बँड्स दिसून येतील. ग्रे न्यूक्लियसने स्कॅटर्ड झालेले बँड्स दिसून येतील, त्यांना रेड न्यूक्लियस म्हणून ओळखलं जातं. These are identified by a red nucleus.
याचं फंक्शन आपण बघूया. ओव्हरऑल मिड ब्रेनचं फंक्शन. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द कंट्रोलिंग पोश्चर अँड मसल टोन. आता हा पोश्चर आपली बैठक किंवा शारीरिक रचना ठेवण्यासाठी जे काही रचना आहेत त्याला पोश्चर म्हणून ओळखलं जातं. मग हा पोश्चर कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर मसल टोन होण्यासाठी, मॉडिफाईंग सम मोटार ॲक्टिव्हिटीज म्हणजे मोटार ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी, अँड मोटार कोऑर्डिनेशन मोटार ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि आपल्या नर्वस कंट्रोलमध्ये कोऑर्डिनेशन यावा यात हे सुद्धा काम ह्या क्रुरा सेरेब्रीमधून केल्या जातात. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द मिड ब्रेन. इथे आपण मिड ब्रेन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. पुढच्या पार्टकडे आपण वळूया, तो म्हणजे आहे हाइंड ब्रेन. आणि या हाइंड ब्रेनचे 3 पार्ट्स आहेत: पॉन्स वोरली, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा. इथे सेरेबेलम असा शब्द आहे, नॉट सेरेब्रम. सेरेब्रम आणि सेरेबेलम हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. ज्याला आपण ढोबळमानाने मोठा मेंदू म्हणतो त्याला सेरेब्रम असं म्हणतात, आणि जो छोटा मेंदू आहे पाठीमागच्या बाजूला त्याला सेरेबेलम म्हणून ओळखलं जातं. लेट्स सी द थर्ड पार्ट ऑफ द ब्रेन, दॅट इज हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन म्हणजे पाठीमागे असणारा मेंदू. हा झाला मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या पाठीमागे म्हणजे हा एक पार्ट ज्याला सेरेबेलम म्हणतात. त्यानंतर हा एक मधला पार्ट ह्याला पॉन्स वोरली असं म्हणतात, आणि जो एकदम शेवटचं टोक आहे त्याला मेडुला ऑब्लॉंगेटा म्हणून ओळखलं जातं. पॉन्स वोरली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा ह्या दोघांना एकत्रित मिळून ब्रेन स्टेम असं म्हटलं जातं. द पोस्टेरियर रिजन ऑफ द ब्रेन इज कॉल्ड हाइंड ब्रेन. जो पाठीमागचा भाग आहे त्याला हाइंड ब्रेन म्हणून ओळखलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ पॉन्स वोरली, सेरेबेलम अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. लेट्स सी द फर्स्ट पार्ट. पहिला पार्ट आपण बघूया, तो आहे पॉन्स वोरली. पॉन्स वोरली इथे आपण नीट बघू शकतो की इथे सुद्धा प्रोजेक्शन म्हणजे बाहेरच्या बाजूला एलिव्हेशन आलेलं आहे. फुगीर भाग हा जो आहे याला पॉन्स ओरली म्हटलं जातं. हा हाइंड ब्रेन आता इथे आडवी रेषा आखावी लागेल, आणि त्याच्या खालचा भाग हा जो आहे हा हाइंड ब्रेनचा आहे, आणि याच्या वरचा भाग हा जो आहे हे 2 भाग आताच आपण बघितले मिड ब्रेनचे. हा आहे पॉन्स वोरली. Let's see the pons whorley. It appears as a rounded bulge on the underside of the brainstem. Brainstem means the brainstem consists of midbrain, pons whorley and the medulla and continues up to the spinal cord, की जो नंतर स्पायनल कॉर्ड पर्यंत जातो. हा जो संपूर्ण पार्ट आहे मिड ब्रेन, पॉन्स वोरली, मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याला ब्रेन स्टेम म्हटलं जातं. It contains a cross bands of nerve fiber connecting cerebrum, cerebellar lobes, medulla oblongata and spinal cord. आणि जसं की याची पोझिशन जी आहे हे बरोबर मुख्य रस्त्यावरच आहेत, थोडक्यात आपण असं म्हणूया, कारण की इथूनच येणारे इम्पल्सेस त्याचबरोबर जाणारे इम्पल्सेस हे याच मार्गाने जातात. त्यामुळे ह्याचं जे कनेक्शन आहे हा दोन्ही बाजूच्या सेरेब्रमपर्यंत आहे, त्याचबरोबर सेरेबेलर लोब्सपर्यंत आहे, मेडुला ऑब्लॉंगेटापर्यंत कनेक्शन आहे, आणि स्पायनल कॉर्डपर्यंत सुद्धा कनेक्शन आहे. म्हणजे याची कनेक्टिव्हिटी ही सगळ्या मेंदूच्या पार्टपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. इट ऑल्सो कंटेन्स द सेव्हरल न्यूक्लियाय. त्याचबरोबर यामध्ये सेव्हरल वेगवेगळे न्यूक्लियाय सुद्धा प्रेझेंट्स आहेत. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. लेट्स सी द सेकंड पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन, सेरेबेलम. इथे बेल हा शब्द मुद्दामहून वेगळा शेड केलेला आहे, जसं की आपल्याला हा शब्द नीट लक्षात राहिला पाहिजे, म्हणून सेरेबेलम याला काय म्हणायचं, सेरेबेलम. हाइंड ब्रेनचा हा पार्ट आहे, मागचा मेंदू जो आहे त्याला सेरेबेलम असं म्हटलं जातं. The cerebellum is second largest part of the brain and consists of 2 lateral hemisphere and central vermis. यामध्ये 2 हेमिस्फिअर आहेत, जसं की सेरेब्रममध्ये असतात तसं यामध्ये सुद्धा 2 भाग पाडलेले आहेत, आणि मधला जो पार्ट आहे त्याला सेंट्रल वर्मीज असं ओळखलं जातं. इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर विथ ए थिन लेअर ऑफ ग्रे मॅटर अँड कॉर्टेक्स.
यामध्ये जर आपण सेक्शन घेतला तर या रिजनमध्ये सुद्धा आतमधला जो भाग आहे तो व्हाईट मॅटर दिसून येतो, ज्याला मेडुला म्हटलं जातं, आणि ग्रे मॅटर हा बाहेरच्या बाजूला थिन लेयर बनलेला असतो, त्याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. The white matter intermixes with the gray matter and shows a tree-like pattern called as arbora vitae. आर्बोरर व्हिटी आता व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर ह्यांचं मिक्सचर होऊन या पद्धतीने एका ट्री प्रमाणे एक पॅटर्न दिसतो. ह्या पॅटर्नला आर्बोरर व्हिटी म्हणून ओळखलं जातं. द सरफेस ऑफ सेरेबेलम शोज द कन्व्होल्युशन्स, दॅट इज सायरी, गायरी अँड सल्काय. ह्यामध्ये सुद्धा कन्व्होल्युशन्स दिसतात, सेरेब्रम प्रमाणे इथे पण दिसतात, परंतु ह्यांचं जे कन्व्होल्युशन्स आहे हे स्मॉल अमाऊंटमध्ये पण जास्त नंबरमध्ये दिसून येतात, त्याला गायरी आणि सल्काय म्हणून ओळखलं जातं. नंबर्स ऑफ न्यूक्लिया लाईज डीप विदिन द ईच लॅटरल ऑर सेरेब्युलर हेमिस्फिअर. प्रत्येक सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये जे न्यूक्लियाय आहेत हे प्रेझेंट असतात, म्हणजे नर्वस न्यूक्लियाय प्रेझेंट असतात. आता ग्रे मॅटर व्हाईट मॅटर ह्या नावातच आहे, यापूर्वीसुद्धा आपण स्टडी केलेला आहे. व्हाईट मॅटर जो असतो ज्यामध्ये एक्झॉन प्रेझेंट असतात, आणि ग्रे मॅटर जो असतो तो नर्व सेलचे सेल बॉडीज त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यामुळे हे वेगवेगळे रिजन्स आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. ओव्हर 30 मिलियन न्यूरॉन्स लाईज इन द कॉर्टेक्स. या कॉर्टेक्स रिजनमध्ये जवळजवळ 30 मिलियन न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. 3 parts of the myelinated nerve bundle called as cerebral peduncle connect the cerebellum to the other part of central nervous system. आणि यामध्ये 3 मायलिनेटेड नर्व बंडल्स, नुसते नर्व सेल्स नाहीत, नर्व बंडल्स असे आहेत की जे सेरेबेलमला सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या इतर सर्व पार्टपर्यंत नेऊन जोडू शकतात. असे काही नर्व बंडल्ससुद्धा या सेरेबेलममध्ये प्रेझेंट आहेत. आता यांचं फंक्शन आपण बघूया. इट इज ॲन इम्पॉर्टंट सेंटर विच मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ बॉडी पोश्चर, बॅलन्सिंग ओरिएंटेशन, मॉडरेशन ऑफ व्हॉलेंटरी मूवमेंट, मेंटेनन्स ऑफ मसल टोन एक्सेट्रा. आता यामध्ये चालणारे जे फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन्स अनैच्छिक ज्या क्रिया असतात ह्या क्रिया इथून कॅरी केल्या जातात. परंतु ह्या ज्या क्रिया आहेत ह्या अशा क्रिया आहेत की सुरुवातीला ते आपल्या कंट्रोलमध्ये असतात, आपण जाणीवपूर्वक त्या क्रिया करतो. त्यानंतर एखाद्या क्रियेची आपल्याला सवय होते म्हणजेच काय, ज्या वेळेला एखादी क्रिया ही छोट्या मेंदूकडून कंट्रोल केली जाते तेव्हा ती क्रिया आपल्या सवयीची झाली असं आपण म्हणतो, म्हणजे ती ऑटोमॅटिकली आपल्या हातून घडून येते. आणि ह्या ज्या ऑटोमॅटिक होणाऱ्या क्रिया आहेत ह्या सेरेबेलममधून कॅरी केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर लर्निंग हाऊ टू सायकलिंग, at first stage we learn the cycle. While learning the cycle, all our motor activities are controlled by our cerebrum. म्हणजे सायकल जेव्हा आपण सुरुवातीला शिकत असतो त्यावेळेला हे आपण जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी करत असतो. मोटार ॲक्टिव्हिटी, बॅलन्सिंग वगैरे ज्या आहेत आपल्या शरीराच्या त्या जाणीवपूर्वक करत असतो, आणि ते त्या ज्या कंट्रोल आहेत हे सेरेब्रम करत असतो. परंतु नंतर त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करून त्या गोष्टींची आपल्याला काय होते, सवय होते म्हणजेच काय, व्हॉट मीन्स बाय वी हॅबिट ए मोमेंट. When some movements are repeating, then that movements after some time they are controlled by the cerebellum, and such movements are controlled by cerebellum. After that we will say that kind of movements are habited, or we can habitually cycle or drive the cycle.
सो म्हणजे आपण सवयीनुसार ही सायकलचं बॅलन्सिंग वगैरे करू शकतो. सुरुवातीला पूर्ण लक्ष सायकल शिकण्यावरती असतो, नंतर आपण अजाणतेपणे सुद्धा सायकलचं बॅलन्सिंग सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारच्या सर्व ज्या सवयीच्या गोष्टी आहेत ह्या सेरेबेलमकडून कंट्रोल केल्या जातात. इट इज ए रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे नर्वस सिस्टीम आणि मसलच्या ॲक्टिव्हिटीज यांच्यामधलं रेग्युलेशन करणारं हे एक सेंटरसुद्धा आहे. अँड कंट्रोल्स द रॅपिड ॲक्टिव्हिटीज, काही रॅपिड ॲक्टिव्हिटीजला सुद्धा कंट्रोल करतात. फॉर एक्झाम्पल वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग एक्सेट्रा. वॉकिंगसाठी सुद्धा आपण जन्माला आल्यापासून वॉकिंग शिकत नाही, तर हळूहळू ती गोष्ट शिकतो. शिकलेली जी गोष्ट आहे किंवा आपण सवयीने आणलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी छोट्या मेंदूकडून कंट्रोल केल्या जातात. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरेबेलम आर इनव्हॉलंटरी दो मे इन्व्हॉल्व द लर्निंग इन अर्ली स्टेज. बघा हा पार्ट महत्त्वाचा आहे, कारण की सगळ्या इनव्हॉलंटरी मूवमेंट ह्या सेरेबेलमकडून कंट्रोल केल्या जातात, परंतु ह्या मूवमेंट कोणत्या प्रकारच्या असतात, अशा क्रिया की सुरुवातीला त्या आपण शिकलेल्या आहेत, शिकून सवय होऊन त्यांची हॅबिट होणे, ही जी काही क्रिया आहेत हे सेरेबेलमकडून कंट्रोल केल्या जातात. So let's move towards the last part of the hindbrain, that is medulla oblongata. We can see that the position of medulla oblongata, it is the last part of the brain stem. Brain stem चा हा शेवटचा टोक आहे. The medulla oblongata is a posterior conical part of the brain and continues as the spinal cord. आणि मेडुला ऑब्लॉंगेटा पुढे कंटिन्यू होऊन काय होतो, स्पायनल कॉर्डमध्ये रूपांतरित होतो. इट हॅज इनर ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. यामध्ये मात्र आतमधल्या बाजूला ग्रे मॅटर प्रेझेंट असतं आणि बाहेरच्या बाजूला व्हाईट मॅटर प्रेझेंट असतो. इट कंट्रोल्स द इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट्स, रेस्पिरेशन, व्हॅसोमोटर ॲक्टिव्हिटीज अँड पेरिस्टिलॅसिस. यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या इनव्हॉलंटरी मुवमेंट्स असतात, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आणि सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या जर थांबल्या तर डेथसुद्धा होऊ शकेल, अशा महत्त्वाच्या ज्या इनव्हॉलंटरी मुवमेंट आहेत त्या या मेडुला ऑब्लॉंगेटामधून कंट्रोल केल्या जातात. त्याचबरोबर इट ऑल्सो कंट्रोल्स नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग, स्नीझिंग, सॉलोविंग, वोमिटिंग, यॉनिंग एक्सेट्रा. काही ज्या रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या एवढ्या व्हायटल नाही आहेत, परंतु अजाणतेपणी होणाऱ्या आहेत आणि ह्या रिफ्लेक्सेस आहेत, म्हणजे कफिंग होणे, शिंका येणे, घास गिळंकृत करणे, वोमिटिंग होणे किंवा आळस देणे, यासारख्या ज्या क्रिया आहेत ह्यासुद्धा मेडुला ऑब्लॉंगेटाकडून केल्या जातात. द कॅव्हिटी ऑफ मेडुला इज कॉल्ड ॲज फोर्थ व्हेंट्रिकल ऑर द मेटॅकोल. तर ही जी कॅव्हिटी आहे मेडुला ऑब्लॉंगेटा, इथे बघा हा वरचा जो भाग आहे पॉन्स वोरली म्हटलं जातं आणि हा जो भाग आहे याला मेडुला ऑब्लॉंगेटा म्हटलं जातं. आणि ह्या जी कॅव्हिटी मगाशी आपण 3D स्ट्रक्चर बघितलं होतं, दिस इज थर्ड व्हेंट्रिकल, आणि हा जो शेवटचं टोक आहे याला फोर्थ व्हेंट्रिकल म्हटलं जातं. म्हणजे फोर्थ व्हेंट्रिकल जे आहे हे मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये प्रेझेंट आहे. इट्स रूप हॅज द पोस्टेरियर कॉरॉइड प्लेक्सिस फॉर CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि ह्याचा जो एक कोरॉइड आहे, म्हणजे इथला जो रूफ आहे, आतमध्ये जे प्रोजेक्शन गेलेलं आहे, हा ही जी कॅव्हिटी आहे इथे CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट होण्यासाठी ही जागा आहे आणि इथे फ्लुइड सिक्रेशनसुद्धा केलं जातं. दिस इज द कॅव्हिटी और दिस इज द थर्ड व्हेंट्रिकल अँड फोर्थ व्हेंट्रिकल. सो नेक्स्ट, द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सिस ऑल्सो शोज 3 ओपनिंग्स. या पोस्टेरियर कोरॉइडमध्ये 3 ओपनिंग्स बघायला मिळतात. ए पेअर ऑफ लॅटरल फोरामेन फॉर द ल्युस्का अँड मेडियन फोरामेन अँड मॅगेंडाय. आणि यामध्ये 3 ओपनिंग्स दिसून येतात, त्यापैकी त्यांची नावं आहेत ल्युस्का, त्याचबरोबर मेडियन फोरामेन आणि मॅगेंडाय. आता हे ओपनिंग्स कोणत्या आहेत, तर ह्या ज्या लॅटरल प्लेक्सिस आहेत
या ठिकाणी 2 आहेत आणि पुढच्या बाजूला 1 आहेत. तर ह्या 3 ओपनिंगसुद्धा फ्लेक्सिसच्या बघायला मिळू शकतात. सो दिस इज अबाउट द hind brain. Like this we have completed all about the ह्युमन ब्रेन. अशा प्रकारे आपण ह्युमन ब्रेनची सर्व माहिती कंप्लीट केलेली आहे. आपण 3 व्हिडिओ लेक्चर बनवलेले होते, म्हणजे 3 सिरीज बनवलेल्या होत्या व्हिडिओच्या, आणि ह्या 3 सिरीजमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट घेतले हे एकदा ओव्हरऑल लक्ष टाकूया. पहिला पार्ट होता फोर ब्रेन, की जो वरचा भाग आहे, ह्या मिड ब्रेनचा वरचा भाग, हा सगळा जो आहे हा फोर ब्रेनचा आहे. त्यामध्ये ऑलफॅक्टरी लोब्स आहे, सेरेब्रम आहे. सेरेब्रम हा लार्जेस्ट पार्ट म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर त्याचेच पार्ट आहेत फ्रंटल लोब आहे, परायटल लोब आहे, टेम्पोरल लोब बघितला आपण, ऑसिपिटल लोबसुद्धा बघितला. तर हे झाले सेरेब्रमचे काही पार्ट. त्याचबरोबर तिसरा पार्ट आपण बघितला डायनसेफेलॉन. डायनसेफेलॉनचे 3 पार्ट आहेत. इपिथॅलॅमस वरचा भाग जो आहे डायनसेफेलॉनचा, वरचा रूफ जो आहे त्याला इपिथॅलॅमस म्हणतात, मधला आहे त्याला थॅलॅमस, आणि जो खालच्या बाजूला आहे त्याला हायपोथॅलॅमस म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं मिड ब्रेन बघितला. मिड ब्रेनचे 2 पार्ट आहेत, कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रुरा सेरेब्री. त्याचबरोबर हाइंड ब्रेन आपण बघितला. हाइंड ब्रेनचे 3 पार्ट आहेत, पॉन्स वोरली, सेरेबेलम, आणि लास्टली आपण बघितलेलं आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. सो अप टू हिअर वी हॅव कंप्लीटेड ऑल अबाउट द ह्युमन ब्रेन. आपण अशा पद्धतीने संपूर्ण ह्युमन ब्रेनची माहिती बघितलेली आहे. तुम्ही या व्हिडिओ लेक्चरच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक फाइंड करू शकता. त्या लिंकमध्ये संपूर्ण ह्युमन ब्रेनचे नोट्स दिलेले आहेत. यू कॅन फाइंड दॅट. थँक्यू.